आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की युक्रेनसाठी रशियाचं युद्ध हे अत्यंत गुंतागुंतीचं होतं। मी युक्रेनियन आहे असं लिहिलेलं टी-शर्ट परिधान करत आपल्या दैनंदिन संध्याकाळच्या भाषणामध्ये बोलताना झेलेन्स्की यांनी पुढच्या आठवड्यात युरोपियन नेत्यांशी चर्चा करून समर्थन मिळवण्याच्या तयारीत आहेत असं सांगितलं। तर लुहान्स्क प्रांतातील युक्रेनियन नियंत्रणातील अखेरचं प्रमुख क्षेत्र असलेल्या सिव्हेरोडोनेत्स्क आणि लिचीचा याही मोठी शहरं ताब्यात घेण्यासाठी रशियाने तीव्र प्रयत्न केले असल्याची माहिती झेलेन्स्कींनी दिली। दरम्यान एका महिलेच्या मृत्यूनंतर झेलेन्स्कींनी सुमी प्रदेशावर नवीन क्षेपणास्त्र हल्ल्याची तसंच मायकोलावरती गोळीबार करण्याची घोषणा केली। त्यांनी शनिवारी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी संरक्षण, इंधन पुरवठा आणि वस्तूंची नाकाबंदी यावरती चर्चा केली। मी जगाला आठवण करून देईन की रशियाला शेवटी अधिकृतपणे दहशतवादी राष्ट्र आणि दहशतवादाचा प्रायोजक म्हणून ओळखलं गेलं पाहिजे असं झेलेन्स्की आपल्या भाषणादरम्यान म्हणाले। टेक्सासमधल्या उलवाडे येथील प्राथमिक शाळेतील गोळीबारामध्ये 19 मुलं आणि 2 शिक्षकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर चर्च समुदायानं शनिवारी मृतांसाठी श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला। सेक्रेड हार्ट कॅथलिक चर्चच्या सदस्यांनी मंगळवारी रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका बंदूकधारी व्यक्तीने शाळेत प्रवेश करत अंधाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली। चर्चमधील स्वयंसेवकांद्वारे प्रत्येक स्मारकावरती मेणबत्त्या लावण्यात आल्या। मृत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या फोटोंवर स्थानिकांनी पुष्प अर्पण केलं। 10 वर्षांच्या झेवियर लोपेजला श्रद्धांजली वाहिल्यानंतर अनेकांनी मृत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा दिला। बफेलो सुपरमार्केटवरती बंदूकधारी व्यक्तीच्या वर्णद्वेषी हल्ल्यामध्ये बळी गेलेल्या 86 वर्षीय रुथ व्हिटफिल्ड यांच्यावरती शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले। द्वेष आणि हिंसाचार संपवण्यासाठी कृतीची मागणी उपस्थितांनी केली। बफेलो येथील माउंट ऑलिव्ह बाप्टिस्ट चर्चमध्ये शोकसभेसाठी जमलेल्यांना संबोधित करताना उपाध्यक्ष कमला हॅरिस म्हणाल्या की सर्व चांगल्या लोकांसाठी टॉप्स फ्रेंडली इथे झालेल्या अन्यायाविरोधात उभं राहण्याची आता वेळ आहे। टेक्सास येथील उलवाडे इथे रॉब एलिमेंटरी स्कूल आणि इतर सामूहिक गोळीबाराबद्दल सुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पदवीधरांना त्यांच्या अल्मा मॅटर डेलावेअर विद्यापीठामध्ये संदेश दिला की आता तुमची वेळ आहे। युनायटेड स्टेट्समधील तरुणांना देशाला त्यांच्या आदर्शानुसार जगण्यास मदत करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं। 6000हून अधिक पदवीधरांशी बोलताना बायडेन यांनी देशातील विभाजन आणि द्वेषाबद्दल शोक व्यक्त केला। त्यांनी पदवीधरांना देशासाठी काम करण्याचा सल्ला दिला। अमेरिकेत अलीकडेच घडलेल्या दुर्घटनांची आठवण बायडेन यांनी विद्यार्थ्यांना करून दिली। रशियन सैन्यानं शहराबाहेरील पाण्यानं खाणी साफ करण्याचं कार्य पूर्ण केल्याची माहिती दिल्यानंतर मारियोपोल बंदर शनिवारी सकाळी पुन्हा वाहतुकीसाठी खुलं करण्यात आलं। दक्षिणेकडील रशियन शहर रोस्तोव ऑन डॉनसाठी जाणारं जहाज शनिवारी पहाटे अझोव समुद्रावरील मारियोपोलच्या बंदरामध्ये पोहोचलं। ब्लॅक सी फ्लीटच्या नोव्होरोसियन्स नौदल तळाच्या जहाजांनी मारियोपोल बंदरामध्ये व्यापारी जहाजांचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित केला। ज्या क्षणी लोडिंग सुरू झालं त्याच क्षणी अडकून पडलेल्या जहाजांवरील सामुग्री लोड केली जात असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वादिम अस्साफियेव यांनी दिली। युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या नेत्यांनी रशियन प्रशासनापासून त्यांचं पूर्ण स्वातंत्र्य घोषित करणारे उपाय अवलंबलेत। मॉस्कोच्या कुलगुरूवरील आक्रमणाला पाठिंबा दिल्याबद्दल टीका सुद्धा केली आहे। आर्च बिशप क्लिमेंट यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की ऑर्थोडॉक्स युक्रेनमधील सर्वात मोठा धार्मिक संप्रदाय आहे। मॉस्को पितृसत्ताशी एकनिष्ठ असलेल्या चर्चमध्ये विभागला गेलाय। दरम्यान शुक्रवारी स्वीकारलेला कायदा सार्वभौम आणि स्वतंत्र व्यवस्थापनाचे अधिकार लागू करतो जो 1991 मध्ये युक्रेनच्या ऑर्थोडॉक्स चर्चनं लागू केलेला होता। बोलिव्हियन अलायन्स ट्रीटीमधील देशांच्या नेत्यांमध्ये शुक्रवारी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या नेत्यांनी अमेरिकेच्या शिखर परिषदेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस अल्बर्टो या दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली आणि या बैठकीपूर्वीच क्रांतीच्या पॅलेसमध्ये अध्यक्षांचं स्वागत करण्यात आलं। मादुरो म्हणाले की त्यांनी अमेरिकेतील देशांना वगळलेल्या शिखर परिषदेच्या शाही दृष्टिकोनाला पूर्णपणे नकार दिला। तर क्युबाचे अध्यक्ष मिग्युएल डायस कॅनेल म्हणाले की अधीनतेची धोरणं बदलली पाहिजेत आणि क्युबा, व्हेनेझुएला आणि निकाराग्वाच्या सरकारनं क्रूरता दाखवून दिली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। अमेरिकेतील टेक्सासच्या उलवाडे येथील गोळीबारानंतर एनआरए सदस्यांचं अधिवेशन पार पडलं। शुक्रवारी आणि शनिवारी ह्यूस्टनमधील वार्षिक एनआरए अधिवेशनामध्ये अनेकांनी सहभाग घेतला। 2019 मध्ये शेवटचं अधिवेशन झालं होतं। त्यानंतर शाळेमध्ये घडलेल्या या गोळीबार प्रकरणावरती हे अधिवेशन पार पडलं।
गव्हर्नर ग्रेग एबॉट यांसारखे काही वक्ते अधिवेशनातून बाहेर पडले, तर सेनेटचे सदस्य टेड क्रूज यांच्यासारखे इतर नेते उपस्थित होते. क्रूज यांच्यासारख्या वक्त्यांनी उलवाडे येथील सामूहिक गोळीबाराचा निषेध केला, परंतु बंदूक वापरण्यावरती बंदी घालणं हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. यावरती अनेक सदस्यांनी सहमती दर्शवली. बंदुकीनं ते केलेलं नाही, तर बंदुका स्वतःहून गोळी मारत नाही, तर ते खेचण्यासाठी तुम्हाला ट्रिगरच्या मागे कोणीतरी असतं. मला वाटत नाही की ही बंदुकीची समस्या आहे, मला वाटतं की यात मानसिक समस्या आहे, असं सदस्य जेरेमी ब्रिटो म्हणाल्या. टेक्सासच्या सार्वजनिक सुरक्षा विभागानं पत्रकारांना 25 मे रोजी घडलेल्या घटनांची टाईमलाईन दिली, ज्यामध्ये टेक्सासच्या उलवाडे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये 21 जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. स्टीवन मॅकाक्रॉ यांच्या विभागाचे सार्वजनिक सुरक्षा संचालक म्हणाले की जवळपास 20 अधिकारी बाहेर हॉलवेमध्ये उभे होते. दरवाजा उघडताच या माथेफिरूंना थेट गोळीबार करायला सुरुवात केली आणि यामध्ये अनेक विद्यार्थी बळी पडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. नॅशनल रायफल असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनातही टेक्सासमधल्या गोळीबाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला, परंतु सरसकट बंदुकींवरती बंदी आणणं योग्य नसल्याचं म्हणत याचा सरकारनं पुनश्च विचार करावा अशी मागणी केली जाते. संविधान सोडून आणि कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांच्या हक्कावरती गदा आणू नये असं मत अनेक सदस्यांनी मांडलं. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या घटनेचा निषेध केला. देशातील नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरती भर देणं गरजेचं आहे. अनेकांमध्ये असलेला क्रूरपणा आणि राग वेळीच लक्षात घेऊन तो बदलणं गरजेचं आहे. तसंच शाळेच्या सुरक्षेमध्ये वाढ करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी सभागृहाबाहेर अनेक आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. बंदुकीच्या हिंसाचाराबद्दल संतप्त झालेल्या शेकडो निदर्शकांनी निदर्शनं केली. दरम्यान यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी कायद्याचं पालन करणाऱ्या नागरिकांना शस्त्र देणं गरजेचं असल्याचं म्हटलं. तसंच या घटनेच्या वेळी पोलिसांनी वेळेवर जाणं गरजेचं होतं. त्यावेळी पोलीस यंत्रणेत सुद्धा मोठे बदल करण्याची गरज ट्रम्प यांनी व्यक्त केली. तर भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांचं मानसिक आरोग्य सुधारण्याकडे भर दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. टेक्सासमधील गोळीबारादरम्यान काय घडलं याची माहिती प्रत्यक्षदर्शी अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सुमारे 20 अधिकारी टेक्सासच्या प्राथमिक शाळेच्या हॉलमध्ये 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ होते. ज्यापूर्वी एजंट्सने दरवाजा उघडण्यासाठी आणि बंदूकधारी व्यक्तीचा सामना करण्यासाठी मास्टर की वापरल्या. टेक्सास डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीचे संचालक स्टीवन मॅकाक्रॉ यांनी शुक्रवारी एका वादग्रस्त वार्ताहर परिषदेमध्ये सांगितलं की मुलांनी उलवाडे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमधून वारंवार 911 वरती कॉल केला. 18 वर्षीय सल्वाडोरनं 19 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांना ठार केलं. तर घटनास्थळावरील कमांडरचा असा विश्वास होता की हल्लेखोराला रोखलं जाईल, परंतु तसं काही करता आलं नाही. त्यामुळे तो चुकीचा निर्णय होता. अमेरिकेतल्या टेक्सास येथील उलवाडे शहरातील प्राथमिक शाळेमध्ये 18 वर्षीय तरुणानं केलेल्या गोळीबारामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला. यात 2 शिक्षक आणि 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला ठार केलं. तो इथल्या शाळेचा विद्यार्थी होता. हत्याकांडाच्या या घटनेमुळे अमेरिकेमध्ये 4 दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला. याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चिंता व्यक्त केली असून बंदुका बाळगण्यावरती बंदी आणण्याविषयी त्यांनी सूतोवाच केलं. दरम्यान या गोळीबारामध्ये मृत पावलेल्या 11 वर्षांच्या लैलाच्या आठवणींना तिच्या वडिलांनी उजाळा दिला. लैलाचे वडील व्हिन्सेंट सालाजार म्हणाले की त्यांची 11 वर्षांची मुलगी तिला पोहायला आणि टिकटॉक व्हिडिओवरती नाचायला आवडायचं. घटनेच्या दिवशी तिने धावण्याच्या 6 शर्यती जिंकलेल्या होत्या. ती गेल्यानं आमच्या आयुष्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं सालाजार यांनी सांगितलं. दरम्यान याच शाळेतील गोळीबारामध्ये 10 वर्षीय अॅना रॉड्रिग्सचा देखील मृत्यू झाला. हस्ती खेळती चिमुरडी गेल्यानं अॅनाच्या आईवडिलांना अश्रू अनावर झालेत. ते अजूनही तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेत. तिच्या आईनं आठवणींना उजाळा देत ती खूप हुशार आणि खेळकर मुलगी होती असं म्हटलं. कोणत्याही खेळामध्ये ती अव्वल होती. तिचा नेहमीच पहिला आणि दुसरा नंबर यायचा. तिला अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. ती नक्कीच खास होती. भविष्यामध्ये ती खूप मोठी व्यक्ती होणार होती असं म्हणत त्यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. ह्युस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर एक डेमोक्रॅट आहेत. ते म्हणतात की शहर नियोजित नॅशनल रायफल असोसिएशनच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यास बांधील आहे, जे 2 वर्षांहून अधिक काळ कराराखाली आहे. पण राजकारण्यांनी ते टाळावं असं आवाहन त्यांनी केलं आणि इतर शहर अधिकाऱ्यांसह अधिवेशनाच्या बाहेर होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या निषेधादरम्यान अंमलात आणल्या जाणाऱ्या सार्वजनिक सुरक्षेच्या उपायांचा तपशील देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी व्हाईट हाऊसनं त्याची दखल घेतली. कोणालाही बंदूक वापरण्याचा परवाना न देण्याचे आदेश राष्ट्रीय रायफल असोसिएशनला देण्यात आलेत.
गुरुवारी व्हाईट हाऊसमधील बैठकीमध्ये बोलताना व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी करीन जीन पिरे यांनी राष्ट्रीय रायफल असोसिएशनला खडेबोल सुनावलेत। या तरुणाकडे बंदूक कशी आली, अशी शस्त्र कोण पुरवतंय, त्याच्यावरती कडक कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं। यापुढे बंदुकीची विक्री आणि निर्मितीवरती सरकार कडक नजर ठेवणार असल्याचं करीन जीन पिरे यांनी म्हटलं। पाकिस्तानमध्ये आगामी निवडणुकीत त्रिशंकू अवस्था होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय। ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जरार खुराहो यांनी हा अंदाज वर्तवला असून आगामी निवडणुकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं त्यांनी म्हटलं। सत्ताधारी नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ हे दोघे युती करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत। त्यामुळे पाकिस्तानातील आगामी निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं खुराहो यांनी म्हटलं। सध्या देश आर्थिक संकटात असून जोपर्यंत इंधन सबसिडी सोडवली जात नाही तोपर्यंत सरकारला IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळणार नसल्याचं खुराहो यांनी म्हटलंय। सुमारे 50 क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट दाओसमध्ये जमले होते आणि त्यांनी सांगितलं की स्विस शहरातील या आठवड्याच्या जागतिक आर्थिक मंचामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं गेलं। उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यासारख्या गंभीर हवामानाच्या घटनांपासून विशेषतः विकसनशील देशांमध्ये मानवी दुःखाचा समावेश असलेल्या समस्यांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमध्ये थोडंसं योगदान दिलेलं मात्र गरीब असलेल्या काही देशांना वाईट परिणाम भोगावे लागतात। पूर्वी लँडलाईन टेलिफोन वापरले जायचे। पूर्वी चौकात पे फोन सुद्धा असायचे, पण आता मोबाईल असल्यानं लँडलाईनचा वापर हळूहळू कमी झालाय। त्यामुळे टाइम्स स्क्वेअर मधल्या रस्त्याच्या कोपऱ्यातला पे फोन कर्मचाऱ्यांनी काढून टाकला। शहरातली सार्वजनिक वाहनतळं आणि फेरी टर्मिनल, काही दुकानांमध्ये फोनचा वापर होतोय। डिजिटल युगाआधी या फोनचा वापर होत होता, याची आठवण म्हणून हे फोन बूथ न्यूयॉर्क शहराच्या संग्रहालयामध्ये ठेवावं अशी इच्छा नागरिकांनी व्यक्त केली आहे। लहान मुलांच्या आहारात बेबी फॉर्म्युलाचा तुटवडा जाणवतो, यावरती उपाय म्हणून इतर भागातून साठा पाठवला जातोय। रविवारी इंडियानापोलिसमधून पहिली शिपमेंट पोहोचली। बायडेन प्रशासनाने या उपक्रमाला ऑपरेशन फ्लाय फॉर्म्युला असं नाव दिलंय। या आठवड्यात आणखी साठा पोहोचेल अशी माहिती उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी दिली। सुरक्षेच्या मुद्द्यामुळे फेब्रुवारीमध्ये मिशिगनमधील सर्वात मोठा देशांतर्गत उत्पादन कारखाना बंद झाल्यानं देशभरात फॉर्म्युलाची कमतरता जाणवते। अभिनेता आणि निर्माता सिंथिया एव्हिरो यांनी लुथरवरती प्रतिक्रिया दिली। इद्रिस एल्बा यामध्ये अप्रतिम आहे आणि त्याच्यासोबत काम करणं खूप छान वाटलं असं सिंथिया एव्हिरो म्हणाले। फ्रान्समध्ये भरवण्यात आलेल्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये उत्साह पाहायला मिळाला। या महोत्सवामध्ये देशविदेशातील कलाकारांनी सहभाग घेतला। कान्समध्ये पार पडलेल्या फॅशन शोमध्ये अनेक अभिनेत्रींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। फ्रेंच रिव्हिएरावरील एम्फार गालामध्ये रिकी मार्टिन, सियारा, कारा डेव्हलिंग आणि सिंथिया एव्हिरोची झलक प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। या कान्स फेस्टिवलची जगभर चर्चा असते आणि अनेक नामांकित सेलिब्रिटी या फेस्टिवलसाठी आवर्जून उपस्थित असतात। विशेषतः या सेलिब्रिटींनी घातलेल्या त्यांच्या पोशाखाची खास चर्चा असते। त्यांचा लुक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो। त्यापैकीच एक मॉडेल माय मस्क कार्पेटवरती येताच मस्कच्या जॅकेटनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। अमेरिकेतील प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच नवीन मालिका येते आणि या मालिकेतील अभिनेता डिएगो लुना यानं त्याची माहिती दिली। नवीन स्टार वॉर्स मालिका अँडोर ही एका स्थलांतरिताची कथा आहे। ती पाहिल्यानंतरच ही कथा तुम्हाला समजेल। विविधता आपल्याला अधिक मजबूत करते। मी अशा देशामध्ये राहतो जिथे मला विविधता अनुभवायला मिळते। मी लॅटिन अमेरिकेतून आलेल्या विविध लोकांच्या शहरामध्ये राहतो आणि हा शो एक प्रकारे त्या समृद्धतेबद्दल सुद्धा असल्याचं डिएगो लुना म्हणाला। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी। ऑर्लँडोच्या मिकायला क्लफ आणि डॅरियन जेन्स्किन यांनी अतिरिक्त वेळेमध्ये गोल करून शुक्रवारी रात्री वॉशिंग्टन स्पिरिट विरोधात प्राईडसाठी 2-2 अशी बरोबरी साधली आणि प्राईड या हंगामामध्ये घरच्या मैदानावरती ते अजिंक्य राहिले।
एक्सप्लोरिया स्टेडियमवरती 0-2-2 आणि एकूण 2-2-2 असा स्कोर होता. तर 1-1-3 वरती आपमानं माघार घेतली आणि अतिरिक्त वेळेच्या 5व्या मिनिटाला क्लफनं जॉर्डिन लिस्ट्रोच्या क्रॉसमध्ये खेळत 3 मिनिटांनंतर जेन्स्किननं घरच्या बाजूनं बरोबरी साधून 1 गुण मिळवला. ट्रिनिटी रॉडबननं 19व्या मिनिटाला तिच्या वर्षातील पहिला गोल करून खेळाची सुरुवात केली आणि 66व्या मिनिटाला ॲशले हॅचनं वॉशिंग्टनची आघाडी दुप्पट केली. सॅन फ्रान्सिस्कोचे व्यवस्थापक गॅबी कॅपलर यांनी अमेरिकेच्या राष्ट्रगीताला अनुपस्थिती लावली. राष्ट्रगीतादरम्यान त्यांनी मैदानावरती येणं टाळलं. टेक्सास इथे झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ त्यांनी राष्ट्रगीताला उपस्थिती लावली नसल्याचं बोललं जात आहे. जवळपास 2 तास पडलेल्या पावसामुळे इतर खेळाडू सुद्धा राष्ट्रगीताला हजर नव्हते. आपल्या देशातील सुरक्षा व्यवस्था बिघडली असून या ठिकाणी कुणीच सुरक्षित नाही. तसंच ही स्थिती सुधारत नाही तोपर्यंत मी राष्ट्रगीताला उपस्थिती लावणार नसल्याचं गॅबी कॅपलर यांनी म्हटलं. ट्युटिनमध्ये फुटबॉलचे व्यवस्थापकीय संचालक फॅबिओ पॅराटिसी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अँटोनिओ कॉन्टे हे टॉटेनहॅमचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहेत. कॉन्टेचा हा नवा परस्पर करार आहे आणि स्पर्स कॉन्टे यांना ही जबाबदारी देण्याचा निर्धार केलेला होता. मात्र चॅम्पियन्स लीगनं घेतलेल्या निर्णयानुसार अँटोनिओ कॉन्टे यांचं नाव निश्चित झालं. शुक्रवारी व्हीटीबी युनायटेड लीग फायनलमध्ये 3-1 आघाडी घेण्यासाठी सीएसकेला झेनिथला 111-110 पराभूत करण्यासाठी 2 वेळा अतिरिक्त वेळ आवश्यक होत्या. कॅस्पर वेअरनं दुसऱ्या एक्स्ट्रा वेळेमध्ये 3 पॉइंटर घेत बाजी मारली. शनिवारी लिव्हरपूलवरती 1-0 असा विजय मिळवल्यानंतर क्लबनं 14वी चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी सीबेल स्क्वेअरमध्ये जल्लोष केला. तिथे मोठ्या संख्येनं जमलेल्या रिअल माद्रिदच्या चाहत्यांनी या रोमांचक सामन्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. फ्रेंच अभिनेता विन्सेंट लिंडेन यांच्या नेतृत्वाखालील 9 सदस्यीय ज्युरीनं निवडलेल्या पाल्मे डिओर आणि इतर पुरस्कारांच्या सादरीकरणासह 75वा कान्स चित्रपट महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. यावर्षी कान्समध्ये हॉलिवूडचे सर्वात मोठे चित्रपट एल्विस, टॉप गन मॅव्हरिक, 3000 इयर्स ऑफ लॉंगिंग आणि एकूण 21 चित्रपटांच्या स्पर्धेबाहेर हे मोठे चित्रपट होते. 75व्या कान्स फिल्म फेस्टिवलमधील विजेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रुबेन ऑस्टलँड यांच्या सामाजिक व्यंगचित्र ट्रायंगल ऑफ सॅडनेसला 75व्या कान्स चित्रपट महोत्सवात पाल्मे डिओर पुरस्कार प्रदान करण्यात आला. समारंभानंतर दिग्दर्शकाला प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला. दिग्दर्शनाचं पारितोषिक दक्षिण कोरियन चित्रपट निर्माते पार्क चॅन वूक यांना त्यांच्या ट्विस्टी नॉयर डिसिजन टू लिव्ह साठी मिळालं. तर कोरियन स्टार सॉंग कांग याला जपानी दिग्दर्शक हिरोकाझू कोरेएडा यांच्या ब्रोकर चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज18 लोकमत.